नमस्कार, निर्मलाज रेसिपी मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण घरच्या घरी छान अशी मिसळ करणार आहोत। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 250 ग्रॅम मटकी छान अशी मोड आलेली घेतलेली आहे। अशी मोड आलेली मटकी आपल्याला घ्यायची। आता मी ही 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली। आपल्याला आता शिजवून घ्यायची आहे ती। त्याकरता मी इथे गॅसवर कुकर तापायला ठेवलं। कुकर चांगलं तापल्यानंतर मी 1 चमचा तेल घालून घेतलेला आहे। तेल तापल्यानंतर अर्धा चमचा मोहरी घालायची। मोहरी छान तडतडल्यानंतर जिरं घालायचं आहे। 10-12 कढीपत्त्याची पाने घालायची आणि एक मीडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालायचा आहे तेलामध्ये आणि हे छान असं फोडणी परतून घ्यायची। आता आपण यात पाव चमचा हळद घालायची आहे आणि पाव चमचा हिंग घालायचं। ते सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे। मिनिटभर हा कांदा परतून झाल्यानंतर आपण धुवून घेतलेली मटकी आता त्यात टाकून घेऊ। इथे छान अशी ही मटकी स्वच्छ धुवून घेतली होती। आता ही तेलामध्ये मिनिटभर परतून घ्यायची आहे आणि शिजण्यासाठी आता आपण त्यात पाणी ओतणार आहोत। आपल्याला मटकी बुडेल इतकं पाणी ओतायचं आणि अर्धा चमचा याच्यात मीठ घातलेलं आहे। हे सर्व आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता आपण झाकण लावून एक मोठ्या गॅसवर शिट्टी घ्यायची आहे। आपल्याला याची एकच शिट्टी घ्यायची। एका शिट्टीत आपलं हे छान मटकी शिजून निघते। आता मसाला पाहूया। मध्यम आकाराचा कांदा मी इथे गॅसवर भाजून घेतला। थोडं खोबऱ्याचा तुकडा, आलं, लसूण, कोथिंबीर घेतलेली आहे। काही खडे मसाले घेतले। इथे मी 4 मिरे, 2-3 लवंगा, हे चक्री फुलाचे 2-3 पाकळ्या आहेत आणि थोडीशी दालचिनी, एवढेच खडे मसाले घेतले। काही धणे, 1 चमचा मी धणा घेतलेला आहे, जिरे अर्धा चमचा, 1 चमचा तीळ आणि अर्धा चमचा खसखस। हे सर्व आता आपल्याला भाजून घ्यायचं आहे तव्यावर। मी इथे तवा तापायला ठेवला, त्यात थोडं तेल घातलेलं आहे। हे खडे मसाले आपण अगदी थोड्या तेलामध्ये परतून घ्यायचे। आपल्याला जास्त पण हे तळायचे नाही। अगदी मिनिटभर टाकून ताबडतोब बाजूला करूया। आता त्यामध्ये धणे घालून घेऊ। गॅस इथे बारीकच ठेवलेला आहे। आपल्याला तेलात नुसते परतून घ्यायचे। धणे थोडेसे भाजल्यानंतर मी जिरे घातले। धणे जिरे हे चांगले भाजून झाले का तीळ आणि खसखस आपण त्यावरच टाकून भाजून घेऊ। खसखस ही बारीक असल्यामुळे पटकन जळण्याची शक्यता असते, म्हणून मी हे शेवटी टाकलेलं आहे। आता हे छान असं आपण भाजून घेतलं। बारीक गॅसवर चांगलं कुरकुरीत होईपर्यंत भाजलेलं आहे। आता हे काढून घेऊ मसाला। इथे हा मसाला काढून झाला। मी कांदा थोडासा बारीक करून त्यावर परतून घेते, म्हणजे खसखस वगैरे जी काही तव्याला असते चिटकलेली ती कांद्याबरोबर निघून येईल। आता आपल्याला या वस्तू दळून घ्यायच्या आहे। सर्वात आधी आपण हे खडे मसाले मिक्सरला एकदा फिरून घेऊया। पाणी न घालता आपण त्याची पावडर करून घ्यायची थोडी या पद्धतीने। आता त्यातच आपण भाजलेला कांदा, खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर हे जे साहित्य घेतलं होतं ते आपण ते मिक्सरच्या भांड्यात टाकून वाटून घेऊया। छान असं वाटण्यासाठी आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे आणि छान असं बारीक हा मसाला वाटून घ्यायचा।
हे पहा, इथे आपला छान असा मसाला बारीक झालेला आहे. आता मटकी शिजली का बघूया आपण. कुकर थंड झालं. आता मटकी बघायची आहे. हे बघा, एका शिट्टीमध्येच आपली ही मटकी छान मऊ होते. आपल्याला जास्त शिट्ट्या घ्यायच्या नाही, एकच शिट्टी घ्यायची, अगदी पटकन शिजलं जाते. इथे मी आता कुकर पुन्हा तापायला ठेवलेला आहे. त्यात मोठे 4 पळ्या मी तेल घातलं. मिसळला आपल्याला तेल जरा जास्त वापरायचं. आता त्यामध्ये हा आपण बारीक करून घेतलेला मसाला, जे वाटण आपण बारीक केलं ते तेलात टाकून छान असं तळून घ्यायचं आहे. आता आपण सुके मसाले घालूया. 1 चमचा मी लाल तिखट, 1 चमचा ही बॅडगी मिरचीचं तिखट आहे रंग येण्यासाठी, आणि 1 चमचा हा घरगुती काळा मसाला, आपण जो साठवणीचा करतो तो. एवढेच मसाले मी वर घातलेले आहे. आपल्याला जास्त काही मसाले घालायचे नाही, कारण आपण त्यात खडे मसाल्याचा वापर केलेला आहे. एवढेच मसाले आपल्याला घालायचे. आता एक छोट्या आकाराचा मी टोमॅटो बारीक चिरून घेतला, तो पण आपण तेलामध्ये छान असं परतून घेऊ. जास्त मसाले वापरल्यानंतर जळजळ होते घशामध्ये, म्हणून मी हा थोड्या मसाल्यामध्येच अगदी छान अशी मिसळ तयार केलेली आहे. आता ही मटकी शिजलेली आपण टाकून घेऊ. मसाला चांगला परतून झालेला होता तेलामध्ये. हे पहा, आता हे घट्ट असं आपल्याला दिसतं. आपल्याला यात पाणी घालायचं आहे. मी बाजूला पाणी गरम करायला ठेवलेलं होतं. इथे गरम पाणीच घालूया आपण. मिसळ ही जास्त घट्ट नसते, मीडियम असते. खूप पातळ पण करू नका आणि खूप घट्टही नाही. छान अशी ही मिसळ तयार करा. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडं पाणी घालून घेतलेलं आहे. त्याला मसाला लागलेला असतो, ते पण आता आपण याच्यातच ओतून घेतलं. हे पहा, मी या पद्धतीने अशा प्रकारे ही मिसळ केलेली आहे. आपल्याला जर वाटत असलं तर आणखीन आपण पाणी घालू शकता. आधी आपण मटकीमध्ये थोडंसं मीठ घातलेलं होतं. वरून आपल्याला आणखीन मीठ घालायचं आहे. इथे मी चवीनुसार मीठ घालणार आहे. हे पहा, चिमूटभर कोथिंबीर घातली वरून. आपल्याला आता ही जास्त शिजवायची गरज नाही. एक उकळ आली की आपली ही मिसळ तयार होते. हे पहा, इथे आपली ही मिसळ आता छान अशी उकळून तयार झालेली आहे. मी गॅस बंद केला. मस्त अशी तरी आलेली आहे मिसळीला, पाहू शकता ह्या पद्धतीने. आता आपण ही खायला घेऊया. त्याकरता आपण थोडीशी तयारी करायची. आधी खाण्यासाठी आपण बारीक कांदा चिरून घ्यायचा आहे, बारीक कोथिंबीर चिरून घ्यायची. एका वाटीत फरसाण घेतलेलं आहे आणि ही वरची तरी पण थोडी एका वाटीत घेतली. छोट्या वाटीत मी दही घेतलेलं आहे, 2 पाव, आणि चिमूटभर बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, ते पण मी एका ताटात वाढून घेतलं, पाहू शकता. आता छोट्या प्लेटमध्ये मी मटकी घेतलेली आहे 1 चमचा भरून, आणि त्यावर हा रसा टाकत आहे मिसळीचा. वरून फरसाण टाकायचं, थोडी कोथिंबीर टाकायची आणि थोडासा कांदा. अशा पद्धतीने वाढून द्यायचं आपण. वरून छान असं लिंबू पिळल्यानंतर अगदी खायला सुरुवात करायची आहे पावाबरोबर. एकदम 1 नंबर अशी ही मिसळ तयार होते. तुम्ही ही नक्की करून पहा, तुम्हाला आवडेलच अगदी मनापासून. तुम्ही अशा पद्धतीने करून पहा. तुम्हाला जर माझी ही पद्धत आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या रेसिपीत.